आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। शेतकरी बांधवांनो, राज्याची सरसकट कर्जमाफी करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आला आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की सरसकट कर्जमाफी करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांसाठी एक कुठे दिलासादायक बातमी ठरणार आहे आणि व्हिडिओ हा स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण अपडेट आहे या ठिकाणी आपल्याला कळणार आहे। चला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। राज्य विधानसभा निवडणुका झाल्या असताना सरकार शेतकऱ्यांचे मत आकर्षित करण्यासाठी विविध उपाययोजना करत असते। यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे कर्जमाफी। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकार जवळपास 938 सहकारी संस्थांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा विचार करत आहे। अशी घोषणा झाल्यास राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा सुद्धा मिळत आहे आणि शेतकऱ्यांना एक हमी मिळत आहे की सरकार आपल्यासाठी काहीतरी काम करते आहे। शेतकरी बांधवांना आता लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहे। लाडका भाऊ या योजनेअंतर्गत पुरुषांसाठी विविध शैक्षणिक पात्रतेनुसार आर्थिक मदत दिली जाणार आहे। 12वी पास तरुणांना दरमहा 1000 तर ITI आणि डिप्लोमाधारकांना दरमहा 8000 रुपये मिळणार आहे। पदवीधर आणि उपपदवीधर दरमहा 10,000 रुपये। तर या योजनेमुळे विविध वर्गातील मतदारांना आकर्षित करण्याचा सरकारचा प्रयत्न चालू आहे। राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून कर्जमाफीसाठी आवश्यक पूर्वतयारी सुरू असल्याचे दिसत आहे, मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। शेतकरी वर्गाला डोळ्यासमोर ठेवून ही पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट केले आहे। राज्यातील शेतकरी वर्ग कर्जमाफीच्या घोषणेकडे आशेने पाहत आहे। गेल्या काही वर्षात नैसर्गिक आपत्ती, कोरोना महामारी आणि बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे। अशा परिस्थितीत कर्जमाफी त्यांच्यासाठी एक मोठा दिलासा ठरू शकते। राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकतेच याचे महत्त्वाचे विधान केले आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार आणि अटींवरती 3 लाखापर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शकते। त्यासाठी आवश्यक माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। सरकारचा या योजनेबाबत सकारात्मक दृष्टिकोन असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे। कर्जमाफी झाल्यास त्यांचे अनेक सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतात। शेतकऱ्यावरती कर्जाचा बोजा कमी होईल, शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेण्यास मदत होईल, शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार। सो आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल। आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जितक्या तितक्या शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा। भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद, थँक्यू।